आत्ता आम्ही राळेगण सिद्धीमध्ये आपण आत्ताच वॉटरशेड डेव्हलपमेंट आहे, सॅनिटेशन आहे किंवा ज्या पद्धतीनं अण्णांनी जे जनआंदोलन उभा राहिलं, सगळं जनआंदोलन उभा केले, अनेक अण्णांनी मौनव्रत धारण केले आणि सर्व जनतेच्या चांगले कायदे निर्माण व्हावेत जेणेकरून जनतेला त्याचा फायदा व्हावा, ह्याच्यासाठी आयुष्यभर अण्णांनी संघर्ष केला आणि ते आपण म्युझियममध्ये अण्णांच्या जन आंदोलनाचं एक म्युझियम आहे आणि त्यांना जे जे काही सत्कार मिळाले किंवा जे सत्कार झाले ह्याचं एक आपण म्युझियम बघितलं. त्या सर्व म्युझियममध्ये आपण बघितलं की एक मोठा संघर्ष अण्णांनी उभा केला आणि राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट असेल किंवा लोकपाल असेल, एक प्रचंड मोठं जनआंदोलन अण्णांनी उभा केलं. आम्ही आणि आमची पिढी एवढी भाग्यवान आहोत की आज आम्हाला अण्णांचं दर्शन झालं, अण्णांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं आहे, ह्याच्यापेक्षा आपलं दुसरं भाग्य कोणतं नाही. कारण ज्या भावनेनं अण्णांनी आपलं जीवन पूर्ण एक समाजासाठी, भारतीय नागरिकासाठी समर्पित केलं आणि अण्णांनी सर्वसामान्य लोकांना एकत्र घेऊन सर्वसामान्यासाठी, मग ते राळेगण सिद्धी असो नाही तर नॅशनल लेवलवर अनेक कायद्याकरता त्यांनी केलेले आंदोलनं असो किंवा भ्रष्टाचाराविरुद्ध दिलेला असं त्यांनी लढा असो, हे सर्व आपल्याला प्रेरणादायी आहे. आणि अण्णांचे हे विचार घेऊन तुम्ही जेव्हा प्रशासनिक अधिकारी व्हाल तेव्हा आपण इथे येण्याचं मूळ कारण म्हणजे अण्णांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी आपण आपलं पुढचं आयुष्य समर्पित करावं आणि आपण असे अधिकारी बनले पाहिजेत की जेणेकरून हे ग्राम स्वच्छतेचं जे आपण इथे कार्य बघितलं, व्यसनमुक्ती बघितलं किंवा इतर वॉटरशेड डेव्हलपमेंटमध्ये आपण आता विहिरीला भेट दिली किंवा कशा पद्धतीनं वॉटरशेड डेव्हलपमेंटचं कार्य इथं झालं, एवढ्या दुष्काळी भागामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं मोठं काम होऊ शकतं हे अण्णांनी आपल्याला दाखवलं. आणि हे खरंच या सर्व जे काय आपण बघितलं असेल, जे काय आपण पाहिलं, जे पुरस्कार बघितले, जे आंदोलन बघितले, जे कायद्याबद्दलचं अण्णांचं सगळं चिंतन बघितलं, तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी उद्या प्रशासनिक अधिकारी झाल्यानंतर अण्णांच्या स्वप्नासाठी प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्री ही आपली तशी गेली पाहिजे. जनतेसाठी आपण पूर्ण काम केलं पाहिजे. केवळ आपला प्रपंच न करता आपण समाजाचा प्रपंचसुद्धा केला पाहिजे. आणि अण्णांनी नेहमी सांगतात की स्वतःचं हे करण्यापेक्षा जनतेचं मी मोठं प्रपंच केलं, जनतेसाठी मी आयुष्य एक उभं केलं आणि मला त्याच्यामध्ये ती सर्व जनता माझी कुटुंब हे आपण अण्णा रामलीला मैदानावर बोलवत होते हे आपण सर्वांनी ऐकलं आहे. तर मी विनंती करतो अण्णा, आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आपण आमच्या मुलांना मार्गदर्शन करावं आणि ही मुलं आजचा जो अनुभव आहे, आजचं जे आपलं एक संवाद असेल तो संवाद आयुष्यभर स्वतःच्या मनामध्ये ठेवतील आणि अधिकारी झाल्यानंतर ही मुलं नक्कीच त्या दिशेनं ते प्रयत्न करतील. आणि माझे जे काही स्टुडंट IAS IPS अधिकारी झालेले आहेत ते सुद्धा त्याच दिशेनं कार्य करत आहेत. सध्या मागच्या वेळेस जेव्हा आपल्याला भेटलो त्याच्यानंतर जी मुलं IAS IPS झाली ती मुलंही त्याच पद्धतीनं काम करत आहेत. वाटल्यास त्याचे काही रिपोर्टसुद्धा मी आपल्याकडे कधी सादर करेन. सुरुवातीला एक गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते की तुम्ही सर्व तरुण आहात. युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे. ही युवा शक्ती जागी झाली तर उद्याचं भविष्य या समाजाचं, या देशाचं दूर नाही आहे. अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील की तरुणांनी देश कसे घडवलेले आहेत. आणि आत्ता जे तुम्हाला सांगितलं, एक दुष्काळी गाव राळेगण सिद्धी, ज्या गावात प्यायला पाणी नाही, जेवायला पुरेसं अन्न नाही, 6-6 किलोमीटर खडी फोडायला जातात, हाताला काम नाही, पोटाला भाकरी नाही, अशा गावात एक 25 वर्षाचा तरुण त्याने ठरवलं की मला करायचं तर माझ्या गावाचा विकास करायचा, माझ्या समाजाचा विकास करायचा, माझ्या देशाचा विकास करायचा. आणि निर्णय घेतला, जोपर्यंत मी जगेल तर माझ्या गावाची
समाजाची, देशाची सेवा करेल. आणि ज्या दिवशी मी मरेल ते गाव, समाज, देशाची सेवा करता करता मरेल. व्रत घेतलं. आणि म्हणून तुम्ही आता जे पाहताय, धन नाही, दौलत नाही, कोणाचं डोनेशन नाही, परदेशातला पैसा नाही, कोणाच्याही देणगे घेतल्या नाहीत, तरीसुद्धा तरुणाने जर मनात आणलं तर किती काम करू शकतो तो, हे प्रत्यक्ष आहे. पण ध्येयवादी बनलं पाहिजे. बरेचसे तरुण जीवनातलं ध्येय ठरवतात, पण ते दैनंदिन जीवनाचं ध्येय ठरवतात. मला इंजिनियर व्हायचं, मला डॉक्टर व्हायचं, मला वकील व्हायचं, मला वैज्ञानिक व्हायचं, असे ध्येय ठरवतात. आयुष्यात काय करायचं ते ठरवा. सबंध आयुष्याचं ध्येय, सबंध आयुष्याचं ध्येय ठरलं की तो कार्यकर्ता मरणाला जिंकलेला असतो. त्याने मरण हातावर घेतलेलं असतं. तो मरणाला घाबरत नाही, डगमगत नाही, कारण ध्येय ठरलं. जसं मी 25 वर्षाचा तरुण, ध्येय ठरलं, जीवनाचं ध्येय ठरलं, दैनंदिन जीवनाचं नाही, संबंध जीवनाचं. काय ध्येय ठरलं आणि का ठरलं? ते ठरलं एवढ्यासाठी की मी माझ्या आयुष्यात तरुण असताना सारखा विचार करत होतो, अरे काय हे चक्र आहे सगळं जगाचं, ही माणसं सारखी पळत आहेत, पळत आहेत, पळत आहेत, पळत आहेत, पळत आहेत, पळत आहेत. जन्माला येताना काही आणत नाही, जाताना काही घेऊन जात नाहीत, पण आयुष्यभर पळताना राहत नाहीत. माझं 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 माझं, हाताशी काहीच नाही. आणि बरीच माणसं माझं माझं म्हणून एवढ्यापुरतं मर्यादित राहत नाहीत, तर माझं ते माझं पण तुझं ते माझं असे प्रवृत्ती झाली. म्हणून सारखा एक प्रश्न समोर होता की का जगतात हे. म्हणून जाताना रिकाम्या हाताने जातात, येताना रिकाम्या हाताने जातात, मग पळताच काय, हाताशी तर काहीच नाही. म्हणून ध्येय ठरलं की जीवनाचं ध्येय काय ठरलं की मी करेल ते माझ्या गावाची, माझ्या समाजाची, माझ्या देशाची सेवा करेल. सेवेचा अर्थ निष्काम कर्म. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, ती सेवा. आता ध्येय ठरलं. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्ही जीवनाचं ध्येय ठरवलं, आता तुम्हाला अडचणी आहेत सगळ्या. ध्येय ठरलं ना तुम्ही, ध्येय ठरवून तुम्ही आलात, आता ज्यावेळेला त्या रस्त्याची वाटचाल करणार आहेत, अनेक तुम्हाला विरोध होणार, अनेक तुमची निंदा करणार, अनेक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करणार. ह्या कसोट्यात स्वामी विवेकानंद म्हणतात, ह्या अडचणी ज्या येत्या, अडचणी सर्व येतील, थांबू नको, चालत राहा, थांबू नको, चालत राहा. कुठपर्यंत? जी मंजिल तुला दिसलेली आहेत त्या मंजिलवर जाण्यापर्यंत चालत राहा. कारण तुम्ही
ज्या वेळेला आयुष्यामध्ये मी माझ्या आयुष्यात ध्येय ठरलं, हे का करतात, का चालतात, ते का पळतात, का उत्तर मिळत नाही. मग स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्या विचाराचा प्रभाव पडला आणि विचाराचा प्रभाव पडल्यामुळं मला ती मंजिल दिसली. जीवनामध्ये जिथं जायचं ती मंजिल दिसली. ती काय होती? सेवा. आणि सेवेचा अर्थ निष्काम कर्म. मग ठरलं मंजिल सेवा. सेवा करायची बस, काही करायचं नाही दुसरं. निष्काम भावनेने कर्म करत राहणं आणि फलाच्या अपेक्षा न करता करत राहणं, हे ठरलं. किती अडचणी, किती अडचणी, किती विरोध. मुंबईमध्ये मुंबई सेंट्रलच्या बस स्टँडवरती वर्तमानपत्रावर झोपलो रात्री 1:30 वाजता. दोंडाईच्यावरून आलो. लॉजमध्ये राहायला पैसे नाही, गाव कंगाल, पैसे नाही. शबनम बॅग होती, वर्तमानपत्र काढलं, आथरलं, झोपून गेलो. रात्री कोणीतरी चप्पल काढून घेऊन गेलं, वर्तमानपत्राच्या खाली ठेवले होते. मी काय बोलतो, ज्या वेळेला ध्येय ठरतं अनेक अडचणी येतील. 3 वेळेला चौपाटीच्या समुद्रावरती स्नान करून कपडे बदललेलं मला आठवतात. हे माझ्या कसोट्या होत्या. एस टी स्टँडवर तर एस टीला पैसे नाही, सिव्हिल ट्रकने प्रवास केला. मी का बोलतो की जीवनाचं ध्येय निश्चित झालं की अनंत अडचणी येत असतात. त्या अडचणीला डगमगायचं नसतं, भ्यायचं नसतं. जीवनाचं ध्येय ठरलं, ध्येय प्राप्तीपर्यंत चालत राहा. आता मी चालत गेलो. आणि पुढे ही जी कामं झाली, देशभर हे लोन पसरलं की एका युवकाने असं काम केलं, पाणलोट क्षेत्र विकास, देशाला नवी दिशा देणारं काम केलं. तुमच्यासारखा मी शाळेत गेलो नाही, कुठं ग्रॅज्युएशन केलं नाही. काम कामाचा गुरु होतो. आणि खरं तुमचं ज्ञान जे प्राप्त होतं ते फक्त पुस्तकी ज्ञानातून होणार नाही. पुस्तकी ज्ञानाला अनुभवी ज्ञानाची सांगड घालतो, जोड देतो, त्यावेळेला परफेक्ट ज्ञान निर्माण होतं. आता माझं शिक्षण किती 7वी, पण हे सगळं मला ज्ञान मिळालं, अनुभव. मसुरीला मी लेक्चर द्यायला जायचो IAS लोकांना, कारण खरा ज्ञानाचा जन्म तिथून झालेला. की पाणलोट म्हणजे काय, टॉप टू बॉटम काय, टॉप टू बॉटममध्ये काय कसं करता येईल. आणि जे जे डोळ्याने दिसलं ते मी शिकलो. जे जे शिकलो ते जमिनीवर केलं, आणि जे जमिनीवर केलं ते लोकांना दिसलं. परफेक्ट ज्ञान. आज एवढे लोक का येतात? राळेगणमध्ये मागच्या 22 वर्षामध्ये
18 लाख लोक आले, 18 लाख अभ्यास करायला, पाहायला. 4 जणांनी PhD केली आणि आता 3 जण PhD करतात. मी का बोलतोय? हे ज्ञान जे होतं, कामाचा गुरु, त्यातून तो शिकवत गेला. उन्हाळ्याच्या दिवसात 40 डिग्री तापमानामध्ये नालाबंदीचं काम असताना त्या उन्हात ज्यावेळेला मी उभं राहायचो आणि लोक माझ्याकडे पाहायचे, अरे काय माणूस आहे, एवढं उन्हामध्ये बसतसुद्धा नाही. त्याच्यातून मला ज्ञान निर्माण झालं प्रत्यक्ष. कारण ते जे काम मी केलं त्याचे रिझल्ट पाऊस पडल्यानंतर भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवायला कशी मदत झाली, त्यातून ॲग्रिकल्चर कसं डेव्हलप झालं, हे सगळे प्रत्यक्ष आहे. मला सांगण्याचं तात्पर्य एक आहे की जीवनाचं ध्येय निश्चित करावे. तरुणांनी आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित झालं. ध्येय एकदा निश्चित झालं, त्या ध्येयाची वाटचाल केली की तुम्हाला अडचणी येतील, त्या तुमच्या कसोट्या असतील. आता हे सगळं मी ह्या अडचणीवर मात करत गेलो. पुढे आंध्र प्रदेश, चंद्रबाबू नायडू, मी ॲडवायझर म्हणून मला नेमलं त्यांनी. अशोक गहलोत राजस्थान, त्यांच्या राज्यात मला ॲडवायझर नेमलं. ओडिसा, 4 राज्यामध्ये मी 7वी शिकलेला माणूस, पण परफेक्ट ज्ञान आहे ना. ह्या 4 राज्यामध्ये नेमलं आणि एक दिवस चौपाटीच्या समुद्रावर स्नान करून कपडे बदलणारा कार्यकर्ता. ह्या 4 राज्यात ज्यावेळेला मी मीटिंगसाठी जायचो, तिथले मंत्री, मुख्यमंत्री रिसीव करायला मला ज्यावेळेला अधिकाऱ्यांना पाठवायचे, क्लास 1 अधिकारी रिसीव करायला एअरपोर्टवरती उभे राहायचे. मी का बोलतो? ध्येयवादी बनलं पाहिजे. मग हे सगळं होतं. डगमगायचं नाही, भ्यायचं नाही, माघार घ्यायचं नाही, चालत राहा. पण हे सगळं करत असताना तुम्हाला काही पथ्य सांभाळणं गरजेचं आहे. हे सगळं जरी तुम्ही ठरवलं, ध्येयवादी जरी बनलं, तरी फक्त भाषणाने काम होणार नाही. फक्त भाषणाने परिवर्तन घडत नसतं. घडलं असतं तर 75 वर्षात या देशाची अवस्था का झाली असते? भाषणं काय कमी आहेत? किती भाषणं आहेत? भाषण. फक्त भाषणातून परिवर्तन होणार नाही. भाषणाला कृतीची जोड द्यावी लागते. कथनी आणि करणी दोघांना जोडावं लागतं. म्हणून कार्यकर्त्याने तुम्हाला हे काम जर पुढं न्यायचं आहे, आचार शुद्ध पाहिजे, तुमचे आचार शुद्ध पाहिजे. विचारही शुद्ध पाहिजे. बुरसटलेले विचार नको. आचार शुद्ध पाहिजे, विचार शुद्ध पाहिजे, जीवन निष्कलंक पाहिजे, निष्कलंक. आपल्या आयुष्यात कुठल्याही वाईट गोष्टीचा दाग असू नये. तो जर लागला
तर शब्दाचं वजन कमी होतं. म्हणून शुद्ध आचार, शुद्ध विचार, जीवन निष्कलंक. जीवनात थोडा त्याग करावा लागतो, थोडा त्याग. त्यागाशिवाय होणार नाही. ही जी भूमी आहे ना, ही भारताची भूमी आपली, ही आम्हाला ऋषीमुनीपासून सांगत आली. भलं करायचं का तुम्हाला समाजाचं, भलं करायचं का तुम्हाला देशाचं. जर तुम्हाला भलं करायचं असेल देशाचं, समाजाचं, तर त्याग करावा लागेल. त्यागाशिवाय होणार नाही. इतिहास आहे ना या देशाचा, ऋषीमुनीपासूनचा. कोणाला तरी त्याग करावा लागतो, त्यागाशिवाय होत नाही. आता तुम्ही हे सगळं फिरताय, शेतीमध्ये पाहताय, ज्वारीच्या पिकाच्या काढण्या चाललेल्या आहेत. त्या ज्वारीच्या पिकामध्ये दाण्याने भरलेली भरघोस कणसं तुम्हाला दिसतात. भरघोस कणसं आहेत, हे सगळं दिसतंय आपल्याला. पण हे दाण्याने भरलेली भरघोस कणसं पाहण्यासाठी आधी एका दाण्याने त्याग केलाय, म्हणून ते कणीस दिसतंय. एका दाण्याने स्वतःला गाडून घेतलंय जमिनीत, म्हणून ते कणीस दिसतंय. तो एक दाणाच जमिनीत गेला नसता तर कणसं कशी दिसली असते. म्हणून कोणाला तरी त्याग करावा लागतो. म्हणून आचार शुद्ध पाहिजे, विचार शुद्ध पाहिजे, जीवन निष्कलंक पाहिजे, जीवनात त्याग पाहिजे, आणि अपमान पचवता आला पाहिजे. अपमान, माझी कोणी निंदा करतो, माझ्याबद्दल कोणी काही वाईट बोलतो, आम्हाला लगेच राग येतो. तुम्हाला गिळता आला पाहिजे. मी गिळला म्हणून तुम्हाला सांगतोय. माझ्या आयुष्यात 6 कॅबिनेट मंत्री भ्रष्टाचारी घरी गेले, हे आता तुम्ही ऐकलं. हे काय असे झाले काय की अण्णा हजारे म्हटलं मंत्री भ्रष्टाचारी घरी जा, आणि तो घरी गेला. अरे किती वेळेला जेलमध्ये टाकले, काय काय केलं. अपमान पचवत 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 तेव्हा हे घरी गेले. म्हणून आचार शुद्ध पाहिजे, विचार शुद्ध पाहिजे, जीवन निष्कलंक पाहिजे, जीवनात त्याग पाहिजे, आणि अपमान पचवता आला पाहिजे. आणि दुसरं, सत्याचा मार्ग कधी सोडू नये. सत्य, महात्मा गांधी म्हणत होते, सत्य हाच खरा ईश्वर असतो, परमेश्वर असतो. सत्य कधी सोडू नये. मी माझ्या आयुष्यात सोडलं नाही सत्य, म्हणून समोरच्याला काही करता आलं नाही. कारण सत्य हे सत्यच असतं. सुभाषितकार म्हणतात, सत्य की नाव, सत्य की नाव. जशा समुद्रात नावा चालतात, तशी सत्य की नाव जब चलती है तो सत्य की नाव हिलती डुलती है, लेकिन डूबती नहीं है. कि वो सत्य की नाव है, वो डूबती नहीं कभी. ये उदाहरण है, अभी तक डूबी नाही. तर हे पथ्य सांभाळावं लागेल मला. मग तुम्ही अण्णा हजारापेक्षा मोठं काम करू शकाल, अण्णा हजारापेक्षा मोठं काम करू शकाल. पण हे पथ्य सांभाळावं लागेल. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही एम ठरवा.
काय करायचं. जसं मी माझ्या आयुष्यामध्ये हे ध्येय ठरवलं, सेवा करायची, गावाची सेवा, समाजाची सेवा, देशाची सेवा. सुरुवात तर गावापासूनच सुरुवात झाली. गावातले जे प्रतिष्ठित लोक होते त्यांना धोका निर्माण झाला, अरे उद्या हे सरपंच होणार गावचा, मग आपलं काय होणार. मग विरोध, नको ते बोलायला लागले, गिळत 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 गिळत. ज्या दिवशी त्यांना कळलं, अरे याला काही स्वार्थ नाही आहे, हा तर सगळं गावासाठी समाजासाठी करतो, मग तो विरोध आपोआप शमला. तो आपोआप शमतो. मग दिसलं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये की तुम्ही जे करता ते आपल्या गावासाठी करता, आपल्या समाजासाठी करता, आपल्या देशासाठी करता. हे ज्यावेळेला दिसतं त्यावेळेला तो विरोध आपोआप शमतो. तर ह्या गोष्टी तुम्ही जीवनात थोडं सांभाळलं पाहिजे. आणि मग एक काम हाताशी घेतलं की काम कामाचा गुरु शिकवतो, गुरु होतो, तो शिकवायला लागतो. बस आता पाणलोट क्षेत्र मला काही माहीत नाही, पण फील्डमध्ये कामच कामाचा गुरु होऊन शिकवत गेला. त्याच्यातून ज्ञान वाढत गेलं, लोक यायला लागले, पाहायला लागले, त्याच्यातून ते ज्ञान लोकांचं वाढत गेलं. पाणलोटाबद्दल मग प्रश्न उभा राहिला, अरे आपण एवढं सगळं करतो, विकासाचं काम करतो, पण विकासाला भ्रष्टाचाराची लागलेली गळकी, 1 रुपयातले 10 पैसे गावात जात नाही, कसा विकास होणार. म्हणून मग दुसरं काम हाताशी घेतलं. ही गळकी थांबली पाहिजे. डेव्हलपमेंट, विकास आणि विकासाला लागलेली गळकी, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे दोन्ही कामं केल्याशिवाय गाव असेल, समाज असेल, देश असेल, त्याला उज्ज्वल भविष्य नाही. आणि म्हणून मग पुढे जसं जसं हे ज्ञान वाढत गेलं, मग तसं ते दुसरंही काम सुरू केलं. दुसरं खबर केल्याने भाषणांना नाही, त्यासाठी महाराष्ट्रात फिरलो. किती फिरलो, 69,000 किलोमीटर. कोणाचा पैसा नाही, देणग्या घेत नाही. मला पेन्शन मिळणारे पेन्शनचे पैसे आणि पुरस्कार मिळतील ते पुरस्काराचे पैसे, ह्याच्यातून ते काम सुरू केलं. आणि हे काम जसं वाढत गेलं तसतसं लोकांना विश्वास वाढत गेला. जसं लोकांच्या समोर हे काम उभं होत गेलं, तसं त्यांना विश्वास वाढेल आणि सामील होत गेले. आणि काय घडलं पुढं, 33 जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या 33 जिल्ह्यामध्ये 252 तालुक्यात संघटन उभं झालं. एक फकीर माणूस, ज्यावेळेला सभा मी लावायचो, पैसे नसायचे, जोळी ठेवायचो, जोळी, आणि लोकांना सांगायचो 5 रुपये 10 रुपये जोळीत टाका ह्या कामासाठी. पटलं लोकांना, टाकत गेले. आणि त्याच्यातून हे आंदोलन उभं झालं. आज 35 जिल्ह्यामध्ये 252 तालुक्यात हे संघटन उभं झालं. सरकारचं नाक दाबलं तर तोंड उघडेल अशी अवस्था निर्माण झाली. आता पाहिलं तुम्ही, वाचलं असेल वर्तमानपत्रात,
नुकतंच तुमच्या गावामध्ये किराणा दुकानमध्ये वाईन विक्रीला ठेवायची सरकारने निर्णय घेतला आहे. मी काय केलं, 35 जिल्ह्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांना 35 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं की तुमच्या जिल्ह्यात कलेक्टरकडे जा, निवेदन द्या आणि निवेदन देताना सगळे फोटो काढा आणि लोकांना कळू द्या की तुम्ही हे निवेदन द्यायला कलेक्टरकडे गेला. 35 जिल्ह्यातल्या ह्या ज्या वेळेला सगळ्या जाहिराती आल्या वर्तमानपत्रात, सरकार आलं ना. आणि मग सेक्रेटरी, कमिशनर, एवढे बडे अधिकारी आले आणि सगळ्यांनी मान्य केलं की आम्ही हे करत नाही, तुम्ही उपोषण करू नका, आंदोलन करू नका. मी का बोलतो आहे सगळं, हे तुम्हाला करायचं आहे. सगळं देश जर तुम्हाला उभा करायचा असेल तर दोन्ही कामं महत्त्वाचे, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंटला जे पर्क्युलेशन लागलं आहे त्यालाही थांबवणं कसं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये हे सगळं करत असताना काही तुमच्या घरातले लोक ते तुम्हाला नावं ठेवतील, याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला. लोकांची पोरं काय करतात आणि हा आमचा पोरगा काय करतो बा, ते तुम्हाला नावं ठेवतील. माझ्या बाबतीत झालं, ज्या वेळेला माझ्या घरामध्ये घरातलेच लोक नावं ठेवायला लागले. घरातलं खातो आणि लोकांच्या उचापाती करत राहतो आणि याला फायदा काहीच नाही. मग मी बिस्तर उचलला आणि मंदिरात गेलो आणि मंदिरातच राहायला लागलो. हळूहळू घरच्या लोकांच्यावरती तो प्रभाव पडत गेला. आणि ज्या वेळेला काम उभं झालं, हे एवढे लोक यायला लागले टी व्हीवरती, वर्तमानपत्रामध्ये सगळ्या बातम्या यायला लागल्या आणि मग त्यांना कळलं की आपल्या पोटी जन्माला आला हे आमचं भाग्य आहे. नंतर बोलायला लागले. तुमच्या माहितीसाठी ती आई तिच्या आयुष्याच्या शेवटी माझ्याबरोबर येऊन आश्रममध्ये राहिली. तिने घरबार सोडून दिलं, पटलं. तेव्हा हे सगळ्यांना तुम्ही अण्णा हजारेची नकल तुम्ही सगळ्यांनी करायची नाही, एवढं सोपं नाही. जे जे शक्य आहे तेवढं करा. जे करणं शक्य आहे तो करा. पण हे 5 गोष्टींचं पथ्य तुम्हाला पाळावं लागेल. आचार शुद्ध ठेवावं लागतील, विचार शुद्ध ठेवावं लागतील, जीवन निष्कलंक ठेवावं लागेल, जीवनात त्याग, अपमान पचवायची शक्ती आणि सत्याचा मार्ग, हे जर जीवनात असेल ना तर तुमच्याकडून फार मोठं काम होईल. आता बराच वेळ मी तुमच्याशी बोललो, तुमचे काही प्रश्न मला ऐकायचे. सांगा, प्रश्न तुमचे सांगा. हे करायचं, पण आमच्या समोर हे प्रश्न आहे. काय असे प्रश्न आहे? नमस्कार ना, माझं नाव तेजस्विनी नांगरे. मला तुम्हाला विचारायचं होतं की तुमच्या मते आयडियल ऑफिसर किंवा आयडियल ॲडमिनिस्ट्रेटर कसा असावा, त्यानं काम कसं करावं असं तुम्हाला अपेक्षा आहे? आयडियल प्रशासकीय अधिकारी कसा असावा, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काय काम करावं हे तुम्हाला अपेक्षित आहे? मी आधी जे तुम्हाला सांगितलं,
तो भाषण चांगला करतो म्हणजे चांगला अधिकारी नाही. अधिकारी चांगला असावा असं वाटत असेल तर तो ध्येयवादी, मी तुम्हाला सांगितलं ना, ध्येयवाद. काय ध्येयवादी? मी करेल ते माझ्या देशाची सेवा करेल, माझ्या देशातल्या समाजाची सेवा करेल. सेवाभावी वृत्तीचा माणूस तो आदर्श आहे. चांगलं भाषण येतं म्हणजे आदर्श नव्हे. तो जो चांगला अधिकारी आहे. आता मी कधी कधी खूप विचार करतो, या देशामध्ये IAS लोक असे जर ध्येयवादी असते तर या देशाची अवस्था झाली असते का? हे नको त्या गोष्टीत हात मिळवणे झाले असते का? झाले ना. पण ती हात मिळवणी होती ना. तेवढे भ्रष्टाचार का होतात? ज्यांच्या हातात ही सत्ता आहे. आता तुम्ही उद्या UPSCमधून अधिकारी झाला अधिकारी, समजा उद्या IASमधून कलेक्टर झाला कलेक्टर, त्याचं काय करू शकतं सरकार? पगार रोखू शकत नाही, त्याच्या पगारातून कोणी रोखू शकत नाही. त्याच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या रोखू शकत नाही. त्याच्या इतर सवलती आहेत त्याच्यात कुठं कटछाट करू शकत नाही, कारण त्यानं पावर नाही तर कोणालाच काही करू शकत नाही. मग आज काय करू शकतात? फक्त बदली, आणि एका बदलीला घाबरतात आणि त्या बदलीला हात मिळवणे करून नको त्या गोष्टी होतात. बदली, अरे कुठं भगतसिंगाचं बलिदान आणि कुठं तुमची बदली, हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून तर मी सरकारला कायदा करायला भाग पाडलं, बदल्याचा कायदा. 3 वर्षात कोणाची बदली नाही, 3 वर्षाच्या आत कोणाची बदली होणार नाही, कायदा करा. आझाद मैदानात बसलो आणि शेवटी सरकारला कायदा करायला भाग पाडलं. मी का बोलतो आहे की तुमच्यासारखे काही अधिकारी फक्त या बदलीला घाबरतात. म्हणून कधी मी सांगितलं 4-5 गोष्टी तुम्ही पत्त्या, तुमच्यात हे जर गुण आहे ना, कोणाला काही करू द्या, काही करू शकत नाही, तुमचं काही करू शकत. फक्त तुमचं चारित्र्य शुद्ध आहे, आचार शुद्ध आहे, विचार शुद्ध आहेत, जीवन निष्कलंक आहे, जीवनात त्याग आहे. आणि कुठं जरी बदली झाली तरी माझी जायची तयारी आहे. कोणी काही करू शकत नाही, कोणी काही करू. कारण मी तुमच्या लेवलला अधिकारी म्हणून नाही, पण ज्या वेळेला मी सेनेत होतो, सेनेत काही करप्शन नाही असं म्हणता येत नाही. तुमचे जे जवान आहेत, जवानला फळ येतात ना, फळं सलेक्शन होतात, ते कुठून येतात? सिव्हिलमधून येतात. मीठ, मटण सगळं सिव्हिलमधून येतं. हे सगळं खरेदी होतं सिव्हिलमधून. तर काही गोष्टी मला कळायच्या, मग मी काही गोष्टी धरायचं. आणि मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं आमचा दरबार असायचा, दरबार. प्रत्येक दरबारमध्ये माझा पॉईंट असायचा की याच्यामध्ये हे फ्रूट येतं, सडलेलं असतं, कच्चं असतं, जवानाला खाता येत नाही. मग ते 2-3 वेळेला माझे पॉईंट आले की ते माझ्यावर
गरम व्हायचे. आणि मग मला पनिशमेंट काय, आसाम बदली, जिथं जोक जास्त आहेत, जोक. अनेक वेळेला मी म्हणलं करा. सिलचर डिफिकल्ट एरियामध्ये माझ्या पोस्टिंग, म्हटलं करा. देशाची सेवा करायची, कुठं करायची. मी का बोलतो तुम्हाला, हे सगळे तयारी ठेवावं लागतं, मग कोणी काही करू शकत नाही. आणखी काय प्रश्न आहे? काही प्रश्न आहे वाली? बरं, प्रश्न नसतं तरी तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला आत्ता तेजश्री काय वाटतं, अण्णांनी ज्या मार्गदर्शन केलं त्या आयुष्याची दिशा तुम्हाला काय वाटते? नमस्कार अण्णा, माझं नाव तेजश्री अर्जुन वावरे. मी MM मध्ये शिकते. मोठ्याने बोल तुला. माझं नाव तेजश्री. तुम्ही मला सांगा. हो हां ठीक. मला असं वाटतं अण्णांनी जे काम केलं आहे ते अप्रतिम आहेच, पण ते इम्प्लिमेंट करणं आमच्यासाठी तितकं, जसं अण्णा बोलले, ते शक्य नाही आहे. पण आम्ही पुरेपूर आमचा प्रयत्न करणार आहोत, कारण की आपण जरी हे 5 तासात फिरलो असो, पूर्ण राळीगण सिद्धीचं जे आपण पाहिलं आहे काम, त्यासाठी 50 वर्ष जो अण्णांनी संघर्ष केला आहे तो निश्चितच खूप अप्रतिम आहे आणि तो शब्दात व्यक्त न करण्यासारखा आहे. पण असं फ्युचर अधिकारी म्हणून आम्ही आमचा पूर्ण ह्या ज्या काही गावामध्ये ज्या काही पॉलिसीज त्यांनी राबवल्या, त्या ज्या आमच्या पद्धतीनुसार किंवा अजून आमच्या काही न्यू जनरेशनचे काही जे थॉट्स किंवा इनोव्हेटिव्ह काही टेक्निक्स आहेत किंवा आता आम्ही जे आमच्या सिलेबसमधून शिकतोय त्याची जोड देऊन आणि इथून घेतलेल्या अनुभवाची आम्ही जोड देऊ, त्याचीसुद्धा जोड घेऊन, जसं अण्णा बोलले की कथनीय आणि करणीय यांच्या दोघांची जशी जोड लागते त्या प्रकारे आम्ही तशी जोड देऊन आम्ही आमच्या पुढील जीवनात त्याचा नक्कीच वापर करू. आणि जसं अण्णा बोलले तसं पुढेही आम्हाला काही अडचणी येतील, भ्रष्ट लोक आम्हालाही सापडतील व्यवस्थेमध्ये, पण आम्ही न डगमगता अगदी स्वतःशी प्रामाणिक राहून आणि स्वतःशी ध्येयाशी प्रामाणिक राहून आम्ही आमचं काम नक्कीच प्रामाणिकपणे करू, असं मी त्यांना आश्वासन. ती म्हणते की अण्णांनी सांगितल्याप्रमाणे कितीही अडचणी आल्या किंवा बदल्या झाल्या किंवा ती किती संघर्ष करावा लागला तरी आम्ही भ्रष्टाचार आणि याच्याविषयी या व्यवस्थेमध्ये लढू. आणि आज जे आम्ही गावामध्ये बघितलं, जे गावाचा विकास, डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स बघितले, त्याला तर नवीन जी टेक्नॉलॉजी येते आहे त्या टेक्नॉलॉजीला अनुसरून आम्ही गावच्या विकासामध्ये लक्ष घालू आणि टेक्नॉलॉजीनं गावचा विकास कसा अजून लवकर साध्य करता येईल, किती सुरळीत करता येईल, या बाबतीत आम्ही लक्ष घालू. बहुत अच्छा, चांगला. हा, आता दिवसांजवळ टेक्नॉलॉजी डेव्हलप होते, नवीन टेक्नॉलॉजी जसं आहे, सगळ्या जगभर स्पर्धा चालल्यात टेक्नॉलॉजीमध्ये, जगभर स्पर्धा आहेत. मग अशा वेळेला या स्पर्धेमध्ये उतरायचं असतं तर नवीन नवीन टेक्नॉलॉजी तिच्या आधाराने आपल्याला काय करतात हे करावं, हे फार गरज चांगलं आहे. तुला काही बोलायचं आहे? नमस्कार अण्णा, इथे बोला, या इकडे या. मी श्रीधर गालिंदे, प्रोफेसर MIT ADT युनिव्हर्सिटी, MIT SICS ह्या मुलांना शिकवतो. पुढे येऊन बोला तुम्ही. आज तुमचं मार्गदर्शन आमच्या मुलांना मोठ्यानं लाभलं, बोला एकदम. हेच आम्हाला एक सौभाग्य आहे की तुमचं मार्गदर्शन आमच्या मुलांना लाभलं. आणि आम्ही तर सर्वजण आश्वासन देणारच आहोत की तुम्ही जो दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर आम्ही स्वतः आणि आमची मुलं चालतील, ही मी तुम्हाला शाश्वती देतो. तुम्ही जे मार्गदर्शन मुलाला दिलं त्याच्याबद्दल आम्ही खूप, म्हणजे आम्हाला खूप धन्यवाद द्यायचे आहेत. आणि तुम्ही जो मार्ग दाखवला आहे, तर आम्ही जे प्रत्यक्ष तुमचं काम बघितलं आहे, तुमचे पूर्ण हे एक्झिबिशनमध्ये आम्ही जे काय बघितलं आहे त्यांनी आम्हाला भावलेलं आहे. मग तुम्ही अनेक मंत्र्यांना पत्र लिहिलेले असतील, अनेक समस्येवर तुम्ही मंत्र्यांना उत्तरं दिले असतील, त्यांच्याकडून तुमच्याकडे उत्तरं जे आले ते आम्ही बघितलं. हा पत्रव्यवहार करणं सोपा नाही आहे.
एवढं सगळं प्रचंड जिकरीचं काम एखाद्या भ्रष्टाचार नेत्याला जेव्हा तुम्ही भ्रष्टाचारी ठरवता तेव्हा किती पुरावे तुम्हाला जमा करावे लागतील, किती कायदेशीर लढाया तुम्हाला करावं लागतील. एका मोठ्या सत्तेविरुद्ध एक व्यक्ती लढतो त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला किती प्रचंड संघर्ष करावा लागला. हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि आमची मुलं प्रेरणा देऊन पुढच्या आयुष्यामध्ये या गोष्टी किंवा हे संघर्ष हे हाताळतील असं आम्ही आश्वासन देतो, असं त्यांचं म्हणणं आहे. 22,000 पत्र लिहिले मी, 22,000. आणि स्वतःकडं धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही, कुठलीही सत्ता नाही, संपत्ती नाही. मंदिरामध्ये झोपण्याचा एक बिस्तर, जेवणाचं ताट. पण हे ध्येयवादी बनून तुम्ही करायचं ठरवलं, अशक्य काही नाही. फक्त जीवनाचं ध्येय निश्चित झालं पाहिजे, मग काही अशक्य नाही. जीवनाचं ध्येय बनवून जर करत गेलं तर अशक्य नाही, शक्य आहे. हाँ सर, आइए इधर. नमस्कार अन्ना जी, मैं गंगानाथ झा. मैं बच्चों को इतिहास और अर्थशास्त्र पढ़ाता हूँ यहाँ पे, इतिहास और अर्थशास्त्र पढ़ाता हूँ. आपके जो ध्येयवादी विचारधारा है बहुत प्रभावित हुआ इससे, और मैं आपको इतना ही आश्वासन दूंगा कि आने वाले 30 या 35 साल में और भी बच्चों को पढ़ाने वाला हूँ. और मेरी यही कोशिश रहेगी कि जो मैं आज यहाँ सीख के गया हूँ कि लोग जाके गांव में काम करें बराबर. और इस ध्येयवादी विचारधारा को लेके आने वाले समय तक चलें, और इसको कैसे जन आंदोलन जो आपने इतने साल से बनाया है, हम लोग जो आज यहाँ से जा रहे हैं ये देख के, हम लोग ज़रूर कोशिश करेंगे कि आपके उस जन आंदोलन में अगर बहुत हमने अच्छा. 2-4 भी ध्येयवादी और जोड़ पाए, बहुत अच्छा. जीवन सफल मानेंगे अपना. बुरा नहीं मानना. जी नहीं. जो आप पढ़ाई के लिए सिखाएंगे जी उस टाइम पर उनका ध्यान आपके तरफ है. जी ये इतना अच्छा पढ़ाते हैं, हमें इतना अच्छे बता रहे हैं, लेकिन ये क्या खाते हैं, क्या पीते हैं, कैसे चलते हैं, जी कैसे घूमते हैं, बहुत अच्छा. उसके तरफ उनका ध्यान है. जी इसलिए पहले इन बातों को संभालना बहुत जरूरी है. ये मैंने अपने जीवन में पहले संभाला ही है ना? तो उसका प्रभाव ऑटोमेटिक पड़ता है. बिल्कुल बिल्कुल. जी हाँ? अभी देखो हमारे इधर प्राइमरी है, ये शिक्षक है, बच्चों को तो सिखा रहे सब, जी लेकिन बच्चों के सामने जो उनका आदर्श है ना, उसमें थोड़ी कमी होने के कारण प्रभाव नहीं होता. वो हम संभालना जरूरी बहुत. फिर वो बच्चों को भी बहुत आदर होता है, जिनको हम सब पढ़े उनको बहुत आदर होता है, और वो आपका प्रचार करेंगे, टीचर का भी, कि ऐसे हमें इतना दिलचस्पी से सिखाते हैं. ऐसा प्रभाव होता है. अन्ना जी ने प्रातिनिधिक रूप से आपको बोला है, लेकिन अन्ना जी ने जो बोला है वो सब टीचर के लिए जी है. बिल्कुल. हाँ. सब टीचर के लिए है. टीचर ने बच्चों के सामने आदर्श रखना चाहिए, तभी तो बच्चे आदर्शवादी होंगे. हाँ, बदलाव की शुरुआत खुद से ही करनी है. हाँ. अभी हमारे प्राइमरी टीचर है ना, कई कई, जी सब मैं नहीं कहूँगा, 5 बजे के बाद अगर रास्ता चलने में अधूरा पड़ता है तो क्या आदर्श लेना. जी हाँ, ये बहुत जरूरी है. आम्ही यांना आता विद्यार्थ्यांची सुद्धा चर्चा केली, 11वीच्या मुलांची. हाँ, प्राचार्याकडे आम्ही गेलो होतो शाळेमध्ये. आता 11वीच्या मुलांना सगळे मुलं एकत्र आले हे आणि त्यांनी चर्चा केली
आणि त्या चर्चेमध्ये मी सांगितलं की आज अण्णाजी राळेगण सिद्धी या खेडेगावातून आले. तिथेच त्यांनी विकासाची कामं केली, मिलिटरीची सेवा केली, देशाची सेवा केली आणि राष्ट्रीय पातळीवर एक जनल आंदोलन उभा केलं एका मोठ्या पक्षाच्या विरोधात, सत्तेच्या विरोधामध्ये. आणि त्यांनी प्रचंड त्रास दिला, जेलमध्ये टाकले. पण जनता आंदोलनामध्ये अण्णांच्या बाजूला उभी राहिली. आणि तुम्हाला आदर्श आणि प्रेरणेसाठी दुसरीकडे जायची गरज नाही आहे. अण्णाच तुमच्यासाठी आदर्श आणि प्रेरणाविधी आहेत. म्हणून मी म्हटलं की या शाळेमध्ये तुम्ही शिकत आहात, पण तुम्ही भव्य आकाशाला गवसणी घालण्याचं काम तुम्ही उभं करू शकता. फक्त आत्मविश्वास आणा आणि तुम्हाला प्रेरणेसाठी दुसरीकडे जायची गरज नाही. तुम्ही भाग्यवान आहात की अण्णांच्या गावामध्ये तुम्ही शिक्षण घेताय. तर मुलांना सुद्धा खूप छान वाटलं आणि खूप चर्चा केली मुलांनी सगळ्यांनी. अभी तक दिल्ली और जगह पर जो आंदोलन हुआ ना, जितना आंदोलन दिल्ली का बड़ा हो गया ना, उतने गांव में ये बच्चों ने आंदोलन किया है. हाँ जी, अच्छा. उसका प्रभाव उस पर हो अरे गया बाप ना. रे, हाँ हाँ हाँ. गांव के बच्चों ने, महिलाओं ने गांव में बड़ा आंदोलन. ठीक आहे. अंदाजे मी एक पुस्तक लिहिलं आहे, हिस्ट्रीचं पुस्तक लिहिलं आहे. तुम्हाला दाखवलं होतं मी हिस्ट्रीचं. आधुनिक भारताचा इतिहास मी पुस्तक लिहिलं आहे. बर. माझं एमटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये झालं आहे अरे वा. आणि PhD CUP मधून इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्येच आहे. पण इतिहासाचा अभ्यास UPSCचा एक अभ्यासक म्हणून मी हिस्ट्रीचा प्रचंड अभ्यास केला आणि मी हे पुस्तक लिहिलं, तुम्हाला दाखवलं होतं आणि तुम्ही मला प्रतिक्रिया पण दिली होती याच्यावर. तर हे पुस्तक अरविंद इनामदार जे होते पोलीस महासंचालक, हां, त्यांनी ह्याची प्रस्तावना पण दिली आहे. तुम्हाला हे पुस्तक आपल्याला भेट द्यायचं आहे आणि तुम्ही पुस्तक वाचावं अशी तुम्हाला. हे घ्या बा, एक मिनिट. चालेल. फार चांगला अधिकारी इनामदार हो अरविंद. हो हो, अरविंद इनामदार. बहुत अच्छा. आणि आमचं एक ब्रॉचर आहे, ते ब्रॉचर. आणि हे आमचं BAची जी मुलं आहेत, ही जी BAची मुलं आहेत, BA. ही पहिली हे कॉलेज BA ला आहे. BA ॲडमिनिस्ट्रेशन पहिले कॉलेज आहे. ॲग्रिकल्चर. नाही BA ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासन, BA प्रशासन. प्रशासन. तर त्याच्याबद्दलची ही माहिती आहे, पुस्तिका, माहिती पुस्तिका. अच्छा. तर हे पण तुम्हाला द्यायची आहे. बरोबर. या. ओके, धन्यवाद. हां, हे फार महत्त्वाचा विषय आहे. हो 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 फक्त रुजला पाहिजे. हो, रुजला पाहिजे. आपण सगळ्यांनी उभा टाकू अण्णासोबत. अण्णा तुम्ही बसा, आम्ही फक्त ग्रुप फोटो घेतोय, तुम्ही बसा असेच.